नमस्कार मित्रांनो, संसदेत वक्फ बोर्ड कायदा सुधारल्यानंतर लगेचच विरोधकांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता आणि आता सुप्रीम कोर्टात रंगलेला संघर्ष पाहायला मिळतोय. आज आपण पाहूया कोर्टाने नक्की काय म्हटले, कोणत्या दोन कलमावर चक्क बोट ठेवले आणि पुढचा टप्पा काय असणार. चला तर मग सुरू करूया. सर्वात प्रथम म्हणजे कोर्टात कुठलाही स्टे लावला गेला नाही, म्हणजे कायदा अटकळीत पडला नाही. पण सरकारला दोन महत्त्वाच्या कलमावर स्पष्टीकरण देण्यासाठी 7 दिवसाचा नोटीस पिरियड दिला आहे. त्यापैकी प्रथम कलम म्हणजे वक्फ बोर्डात नॉन मुस्लिमांना स्थान. कपिल सिबल म्हणतात हे मुस्लिमांच्या वैयक्तिक कायद्यावर थेट हल्ला आहे. तर दुसऱ्या बाजूला सरकारची बाजू मांडत असताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले 3 जजांच्या बेंचपैकी एकही मुस्लिम नाही ना, तर मुस्लिमांना न्याय कसा मिळणार. यानंतर लगेच एक जज म्हणाले आम्ही कोणत्याही धर्माचे नाही, आम्ही संविधानाची शपथ घेऊन बसलोय, न्याय धर्म नाही तर कायदा बघतो. त्यानंतर कोर्टाने विचारले हिंदू मंदिर समितीत गैर हिंदूंना जागा देता येईल का. त्यानंतर कोर्टाचा कटाक्ष, धार्मिक स्वातंत्र्यात घुसखोर बंदी नाही, तिथे थोडे सावधपणे राहायला हवे. व यातच दुसरा कलम आहे वक्फ बाय युजर, म्हणजेच जुन्या 1995च्या कलमाला रद्द करण्यात आले त्यावर आधारित हा प्रश्न ठेवला आहे. सबूत नसलेल्या शतकापूर्वीच्या वक्फ जमिनींच्या खेळी. कपिल सिबल म्हणाले 400 ते 500 वर्षापूर्वी दान झालेल्या जमिनींची नोंद कुठे सापडणार. यानंतर कोर्टाने ठोठून सांगितले जर त्या जमिनी गॅजेट, नोटिफाईड किंवा रजिस्टर असतील तर त्यांना हात लावता येणार नाही. स्टेटस कोणताही बदल न करता तसाच राहील. आता पुढचे पाऊल काय असणार ते पाहूया. 7 दिवसात दोन्ही मुद्द्यावर केंद्र सरकारचे स्पष्टीकरण कोर्टात सादर होईल. म्हणजे स्टे नाही पण थांब असं म्हणत कोर्टाने मुद्दे क्लिअर होईपर्यंत कलमावर कोणतीही कारवाई फ्रीज केली नाही. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण प्रकरणाची सुनावणी 5 मे पासून सुरू होत आहे. कोर्ट म्हणतंय 100+ ऑब्जेक्शन आहेत. विरोधकांनी ते 5 पॉइंटमध्ये मांडून आणा, मग पॉइंट बाय पॉइंट चर्चा करूया. म्हणजे या सर्व गोष्टीचा निष्कर्ष हा निघतो की कायदा अजून तरी अबाधितच आहे, परंतु भविष्यात काही प्रॉब्लेम, काही तांत्रिक अडथळे निर्माण होऊ शकतात. परंतु सरकार त्या गोष्टीची काळजी घेऊन पुढे पाऊल टाकेल अशी आशा सर्वांनाच आहे. तर मंडळी, सुप्रीम कोर्टात कायदा स्टे नाही पण स्टेटस क्लो कायम ठेवायचा. 2 बिंदूवर स्पष्टीकरण, मग 5 मे नंतर जोरदार सुनावणी. या प्रकरणाच्या पुढच्या अपडेटसाठी आमच्या सोबत राहा. कोर्टाचे निर्णय थेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू आम्ही. या मुद्द्याबाबतीत तुमचे मत काय आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व अशाच नवनवीन व ताज्या मुद्द्यांच्या व्हिडिओसाठी आपल्या YouTube चॅनल महाराष्ट्र रावीला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जय महाराष्ट्र.